नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, मी आता मंगळमधल्या आठवडे बाजारामध्ये आहे. तर सकाळी आपण महाराष्ट्र माझावरती पंढरपूरच्या रस्त्यासंदर्भातली एक बातमी बघितली. आमदार साहेबांनी त्या रस्त्याची पाहणी 4 दिवसापूर्वी केली होती आणि त्याची पूर्तता आज त्या ठिकाणी झाली आणि तो रस्ता झाल्याचं बघितलं. तर मंगळमध्ये अगदी 2 वाजता जोरदार पाऊस या ठिकाणी पडला आणि ज्या मी बाजार तळामध्ये उभा आहे त्या बाजारामध्ये सर्वत्र पाणी झालं होतं. जवळपास गुडघाभर पाणी होतं. आज सोमवार आहे, मंगळचा आठवडा बाजार आहे. प्रचंड गर्दी या ठिकाणी असते, व्यापारी मोठ्या प्रमाणात असतात आणि मंगळचा जो ग्रामीण भाग आहे तिथल्या ग्रामीण भागातली अनेक लोक या ठिकाणी बाजारासाठी येतात. मग त्यांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास त्यांना त्या ठिकाणी सहन करावा लागला. जवळपास गुडघाभर पाणी या बाजार तळावरती होतं. मग मगाशी त्या ठिकाणी पाऊस बंद झाल्यानंतर येथील स्थानिक आमदार मदनदादा अवताडे यांनी या भागाची पाहणी केली आणि त्यानंतर इथल्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन ताबडतोब इथल्या पाण्याची त्या ठिकाणी उपसा करून पाणी दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं आणि हा बाजार तळ पूर्णपणे त्या ठिकाणी रिकामा करून लोकांसाठी पुन्हा एकदा त्या ठिकाणी आहे या स्थितीत आणण्यासाठी आमदार साहेबांनी त्या ठिकाणी आदेश दिले आणि ताबडतोब त्या ठिकाणी इथले पाणी काढून त्या ठिकाणी दुसऱ्या बाजारात नेऊन हा बाजार तर तुम्ही बघू शकता. आता सध्याला पूर्ण बाजार तर त्या ठिकाणी भरलाय. मध्यंतरी जवळपास 2-3 तास हा बाजार त्या ठिकाणी थांबला होता पाण्यामुळे, कारण मोठ्या प्रमाणात पाणी साठलं होतं. समाधानदादा अवताडे हे त्या ठिकाणी ॲक्शन मोडवरती आल्याचं त्या ठिकाणी दिसतं. या पंढरपूरचा भाग असेल, मंगळचा भाग असेल, वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन लोकांच्या त्या ठिकाणी अडीअडचणी जाणून घेऊन त्या ठिकाणी लगेच ताबडतोब त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना देऊन ते काम पूर्ण करणार की त्या ठिकाणी आमदार साहेब लागल्याचं चित्र दिसतंय. आणि नंतर पाऊस काळ सुरू झाल्यानंतर या ठिकाणी कशा पद्धतीने पाणी साठलं, कशा पद्धतीने इथल्या लोकांच्या कामाची आमदार साहेबांनी पाहणी केली आणि पूर्तता कशी केली, इथल्यासोबत आपल्यासोबत काही लोक आहेत त्यांच्यासोबत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कसा पाऊस पडला होता इथं 12च्या दरम्यान जोरदार झाला का पाऊस? एक नंबर लय मोठा काय पाऊस. अवस्था झाली पाऊस झाल्यावर? पाऊस पाणी साठलं होतं सगळं. बर, किती पाणी होतं? भरपूर होतं. इथं पाणी चांगलं गुडघ्यावर पाणी होतं. बर, काय आमदार साहेब आलते म्हणजे आलते इथं? आलं ते मशीन आणलं होतं त्यांनी टॅम्प ते पाणी ओढून घेतलं. बर, चांगलं काम केलं त्यांनी. जोरदार पाऊस झाला होता. पाऊस लय मोठा झाला. लय हाल झाले लोकांचे. लय हाल नाही. माळवच वाहून गेलं नाही. बर माळव लय वाहून गेले. बर, लय माळ वाहून गेले. काय नाही. काय म्हणले आमदार साहेब आले बोलले आमदार कोण साहेब सोबत? काय पाण्याची सोय केली त्यांनी. पाणी काढलं, टँकर आणला, पाणी काढून घेतलं. बर, परत वेळेस अजून मुरुम टाकतो म्हणलं टाकतो म्हणले. सगळीकडे. बर, ठीक आहे. नमस्कार. पावसाला किती सुरुवात झाली साधारण इथं? पाऊस साधारण 12-12:15 चालू झाला बर, आणि 2 पर्यंत मोठा पाऊस झाला. त्यामुळं आपुट मंडईत पाणी झालं भरपूर आणि लोकांची तारांबळ येण्या जाण्याची भारी पाला सुद्धा म्हणजे घ्यायची पंचायत पडली. आणि करून आमदार साहेब आलते. आमदार साहेब एकटे तर काय करणार आहेत? पावसापुढे त्यांचं तर काय टँकर आणला होता. महिला वाहतुकीचा टँकर आणून नेलं त्यांनी. काढले त्यातलं. नेलं. पाऊस झालता काय? चालता पाऊस. बर, काय अवस्था झाली पाऊस झाल्यावर? पाऊस झाल्यावर काय गिरायकाला फिराय येत नाही, हिंडा येत नाही. हा. गाड्यात बसलेली तशीच बसते ती. गिरायकी येत नाही. गिरायकच बंद झालं. हा, पाणी हा. मग मुरुम निम्यातनं टाकला या, निम्यातनं टाकला नाही. बर, म्हणून गिरायकाची अशी अवस्था होती या बर. आणि व्यापाऱ्याची ती अवस्था होती. कोण बघायला आलते का इथं? आली होती मगाशी इथं येऊन बघून गेली ती. बघून गेलते. हा, काय काय केलं इथे त्यांनी? काय नाही त्याने असंच म्हणजे पाणी मुरुम टाकलेलं बघून त्यांनी गेली ती. गेले ते. हा, नमस्कार. नमस्कार. काय पावसा पाण्याची आपदा ही? हे आता पावसाचं कसं आहे, आमदार साहेब येऊन पाणी करून गेलेत. बर, हा. मग त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्या की एक 8-15 दिवस महिन्याभरात जरा मुरुम वगैरे भरून हा, हा, स्वच्छता करून सांगितलं आमदार साहेबांनी. बर, बर. नगरपालिकेला सांगितलंय. हा, हा. हां, तरी सुविधा करतील. बर, बर. लय हाल लोकांचे होते ते. कसं आहे, आता पाऊस म्हणल्यानंतर चालायचं थोडंफार. बाजार आहे. गिराईक पण बंद होत असेल. नाही, गिरायकाची अपदा हेळसांड होणार ना पावसामुळे. चिखल आहे, बर, असं आहे ना. आमदार साहेब कामाची पूर्त करते वाटतं. नाही करणार घ्या. आमदार साहेब धडाडी जे नेते ते करणार की कामं. करणार. हो. नमस्कार. नमस्ते. काय माळव घेतलं काय घ्यायचं? विकायला आलतो मी भेंडी. बर, काय लोक सांगतील मग दुपार लय पाऊस पडला पाऊस तर? पडला, पाणी साठलेलं होतं. बर, आमदार साहेब आलते. आमदार साहेब आलते. आलती. हा, काढतो म्हणले, करून घेतो. बर, बर. हा, कोण कोण आलते सोबत? त्यांच्याबरोबर गवळे होते, हा. बाकीचे होते, बरेच मंडळी होते. काय केलं इथून त्याने? त्यांनी येऊन पाणी केले, पाणी केली. पाणी करून गेले. बर, हां. काय कोणा सांगितलं नाही काढाय पाणी? तसं काय म्हणले नाहीत. येऊन पाणी केले, काढतो सांगितलंय. हा, सांगितलं. लोकांना लय हाल होते तिथं. लय भयानक खाले. बर, भयानक कुठलं पाऊस गाव म्हणजे तुमचं? सिद्धेवाडी. शेतेवाडी. सिद्धेवाडी. बर, हां. गावाकडे काय काम आहे आमदार साहेबांचं? रस्त्याची काम आहेत, पण काय बर, बर. चालत काम चालू आहे ते. चालत काम. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. कुठे किती दिवस आले आता हे? काय आलते दुपारी आमदार साहेब बर, येऊन बघून गेलेत. हा, हा. मग ते काय पुढची प्रोसिजर करतील काय असेल ते त्यांनी. बर, बर, बर. हा. किती वाजता पाऊस पडला? साधारण दुपारी 1:45 दरम्यान पडला. 1:30 ते 1:45 दरम्यान पडला. बर, बर. हा.
लय जोरात झाला पाऊस. पाऊस मोठा झाला बरं. चांगला झाला किती पाणी साठलं होतं इथं? पाणी तसं भरपूर साठलं होतं पाणी वायासारखा पाऊस झाला म्हणजे मोठा झाला पाऊस चांगला. बरं बरं. होय होय पाऊस पडल्यावर लय हाल होते का इथं विक्रेत्याचं ग्राहकाचं? ते काय चौकटच असते ना, ती काय सगळीकडेच असते, अशा गोष्टी होते त्याच्या सगळीकडेच पाणी साठणे, गिरायकाला त्रास होणे. काय सांगितलं आमदार साहेब आल्यानंतर? त्याने आता बघून गेले सगळे, त्यांच्याबरोबर नगरपालिकेचे वगैरे कर्मचारी वगैरे होते सगळे, त्यांच्याबरोबर त्यांची काही चर्चा वगैरे झाली, त्यांची बरं. चर्चा वगैरे झाल्याने नंतर गेले त्यांनी. काय मार्ग काढतील वाटतं ह्याच्यावर? काढतील दादा काढतील, होय हो. काढतील. तुमचं गाव कुठलं? ती तवशीच आहे तावशीचा. तावशी. गावावर काय ते कामं काय दादाची? दादांचं आहे की होय आहेत आहेत. आहेत येते दादा, हां. भेट वगैरे देते. इथं तुमचं हाल असलेलं किंवा अडचणी असलेलं आजपर्यंत कोणी विचार आला दुसरा नेता कोणी? नाही, मी पहिल्यांदाच दादाला बघितलं आज बाजार, पहिल्यांदाच आलेलं पाहिजे, कारण आमदार साहेबांना उठून आम्ही बघितले सगळे. न पहिल्यांदा आमदार साहेब बाजारामध्ये आले म्हणजे बरं. समाधान वाटले असं. कामाचा माणूस हां. त्यांचं नाव बी समाधान आणि समाधान वाटले, बाजारमध्ये आल्यानंतर समाधान वाटले. वाटतंय. होय होय. ठीक आहे. पावसा पाण्यात गुडी घ्यायचं पाणी हा गेल्यावर 2-2 हजारांचा तोटा झाला इथं. बरं बरं. हां. द्यायचं कोणी सांगा ते भरून. बरं. हा नगरपालिका 20 रुपये घेते. कोण बघायला आलं इथं? कोण आमदार साहेब आलतं बघायला. बाजारात हाय चिकूल आहे जरा त्यासाठी बघायला आलते आमदार साहेब. काय म्हणताय? चिकूल झालाय म्हणून बघायला आलते आमदार साहेब. कधी आलते? आता मग 2-3 तास झालं, 2-3 तासापूर्वी कितनं राऊंड आणला काय? सगळे राऊंड आणला सगळे. बरं बरं. कोणतं पुढे आलतं का इथे बाजारात आजपर्यंत? काय आमलं काय पोटर काय ओळखीत आहे पोटऱ्यातला एवढं काय. नमस्कार. नमस्कार. काय पावसा पाण्यात लय हाल होतं का इथं? आता पावसा पाण्याचा हाल उठणारच जरा, कारण इकडं कसं मुरवम वगैरे टाकलेले चिखल येते, त्यामुळे होते झालं. बरं. मग आता ते कॉन्क्रीट केलं तर बरं होईल आणखी एकदा कोण असं. पाहणी करून गेले का इथं? पाहणी कोणी? आमदार साहेब गेले पाणी करून आज. बरं. हा इथं दिसले, मी बघितलं आता सगळं बघितलं कसं कसं काय त्याने घेतलं. आता मनावर काय तर करणार, बरं बरं. हां. कॉन्क्रीट करणार, काय तर बघणार. काय तर करणार? बरं. नुसती पाहणी करून गेले का? काय वाटलं? आश्वासन दिलं तुम्हाला काय? नाही, मी लांब बसतो ना, असं लांब. मग आता लोकांना म्हणले असतील, विचारलं असेल कसं काय चाललंय काय बरं. तुमचं, करणार परत. एवढं आता बघा आलेत म्हणजे हमकाच करणार 100%. दुसरा कोण राजकीय पुढे आलतं का इथं बाजारात? दुसरे कोण आले नाहीत. आता आमदार साहेब स्वतः आले म्हणजे अजून दुसरे कोण बरं. करणार. आता त्यांनी एवढं बघून गेले, तर आज खास आवडून वेळ दिले, बाजार बघून गेलेत म्हणजे 100% करणार. बरं. डोक्यात घेतलं असणार आहे त्यांनी आज. घेतला असणार आहे. हा राईट. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय पावसा पाण्यात पाणी साठतंय? काय तोडगा काय निघतं नाही जेवण? सांगितलं म्युन्सिपाल्टीला तरी होयच म्हणते सगळी, बरं. हां. म्हणजे आमदार साहेब आल्यावर करून देतो म्हणले. कधी आलते आमदार साहेब? 3-3:30 वाजता हां. कुठं आलते? हे इथं आलती चेळ करायचं. बरं त्याने सगळ्याला सांगितलं की करून देतो सगळ्याला. बरं. इथं येऊन काय केलं त्याने? इथे येऊन काय केलं ना, इथे नुसते बसले आणि गेले. बरं बरं. हां. हां बरं. काम ही काँक्रीटचं काम करून देतो म्हणून सांगितलं. सांगितलंय. हां बरं. करतील वाटतं का? करतील. करतील. गावातलं काय तर केलंच पाहिजे. बरं बरं. हां. हां. काम केलं पाहिजे. ठीक आहे. तर या इथल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की आमदार अवतडे या ठिकाणी ॲक्शन मोडवरती येऊन त्या ठिकाणी कामाला मोठ्या प्रमाणात सुरुवात केल्याचं चित्र दिसतंय. या ठिकाणी ज्यावेळेस पावसाला सुरुवात झाली साधारण 12 ते 2च्या आसपास या ठिकाणी मोठा पाऊस पडला आणि बाजारामध्ये अगदी पूर्ण बाजारच थांबला म्हणायला लागेल किंवा गुडघावर पाण्याचे आतासुद्धा तुम्ही बघू शकताय. पाणी या ठिकाणचं काढलेलं चित्र आहे, पण बऱ्याच ठिकाणी घाण आहे, लोकांना बसता येत नाही, अस्वच्छता आहे, महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. पण तरीसुद्धा त्या पद्धतीनं त्या गोष्टीवरती तोडगा काढण्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधी म्हणून असणारे आमदार अवतडे यांनी या कामाची किंवा या बाजार तळाची संपूर्ण पाहणी करून लोकांसोबत या ठिकाणी चर्चा करून अडीअडचणी जाणून घेऊन त्या ठिकाणी तात्काळ इथल्या नगरपालिकेला इथल्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्या ठिकाणी तात्पुरती का होईना पण इथल्या लोकांची सोय त्या ठिकाणी केल्याचं चित्र दिसतंय. लोकांकडून त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या कामाचं तर कौतुक त्या ठिकाणी होतंच, पण आजपर्यंत या बाजार तळावरती किंवा मंगळच्या बाजार तळावरती आजपर्यंत कोणता राजकीय नेता आला नव्हता. आमदार समाधान दादांनी येऊन या ठिकाणी कामाची पाहणी करून आमची चौकशी केली आणि ताबडतोब आम्हाला त्या ठिकाणी यामध्ये या ठिकाणची सुधारणा करून त्या ठिकाणी ताबडतोब हा प्रश्न मार्गी लावा अशी सुद्धा त्या ठिकाणी सूचना दिल्या आहेत. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, मंगळवेढा.